सोन्याच्या दरानं आता पुन्हा उच्चांक गाठलेला आहे। एकाच महिन्यात सोन्याच्या दरामध्ये तब्बल 6,000ची वाढ झालेली आहे। सोन्याचा दर आज 91,300 रुपयांवर पोहोचलेला आहे। जीएसटी सकट आजचा सोन्याचा दर हा तब्बल 94,500 रुपयांपर्यंत पोहोचला आहे। सोन्याच्या दरापाठोपाठ चांदीच्या दरातही वाढ झालेली आहे। आजचा चांदीचा दर हा जीएसटी सह प्रति किलो 1,04,000 रुपये इतका झालेला आहे। लग्न सराईच्या सीझनमध्ये आता सोन्याचे दर सातत्यानं वाढत आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांना सोनं खरेदी करणं आता न परवडणारं बनलेलं आहे। सोन्याबाबत सरकारनं एक धोरण ठरवावं आणि सोनं चांदीच्या दरात घसरण व्हावी अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करतायत। आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी या सगळ्याचा आढावा घेतला, आपण पाहूया। गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने सोन्याच्या भावात वाढ होत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। गेल्या मार्च महिन्याचा जर विचार केला तर एका महिन्यामध्ये सोन्याचे भाव हा जवळपास 6,000नी वाढलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आजचा जर सोन्याचा भाव जर बघितला तर विथ जीएसटी सह 93,700 पर्यंत हा सोन्याचा भाव पोहोचलेला आहे आणि चांदीचा देखील 1 लाखाचा पल्ला या ठिकाणी गाठलेला आहे। सातत्याने सोन्याच्या भावात का वाढ होत आहे याची कारण आपण जाणून घेऊयात। आपल्यासोबत सोने व्यापारी जे आहेत आकाश भंगाळे ते आपल्यासोबत जुडलेले आहेत। आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। दादा, सातत्याने सोन्याच्या भावात वाढ होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे, आजही सोन्याच्या भावाने मोठा उच्चांक गाठलेला आहे, काय सांगणार? सोन्याचे भाव लगातार 3 महिन्यापासून वाढत आहे। डोनाल्ड ट्रम्पने जे टॅरिफ रेटचं जे डिक्लेरेशन केलं आहे त्याच्यामुळे सोन्याचे भाव वाढत आहे। टॅरिफ रेटमुळे ट्रेड वॉर सुरू झाला आहे। US, चायना, युरोपियन कंट्रीजचाही त्यात समावेश झाला आहे। तर हळूहळू आता हे जे सगळी इन्व्हेस्टमेंट जी आहे ती बाकी मार्केटमधून सोन्यामध्ये वळल्यामुळे सोन्याचे भाव रोज सातत्याने वाढत आहे। आणि आता 2 एप्रिलला म्हणजे US टायमानुसार 4 वाजता डिक्लेरेशन आहे, तर त्याच्यात काय होईल ते आता भविष्यात बघू आपण काय होईल। तर युद्धाची परिस्थिती जर थोडी थांबली तर एक फॉलबॅक येऊ शकतो। टॅरिफ रेटमध्ये नेगोशिएशन झालं तर फॉलबॅक येऊ शकतो, पण या दोघं गोष्टी झाल्या नाही तर सोन्याचे भाव हे 95,000 ते 96,000 पर्यंत जायची शक्यता आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। सोन्याचे भाव इतके गगनाला वाढलेले आहे की सर्वसामान्यांना घ्यायला परवडत नाही। जीएसटी सगळं सोन्याचे भाव हे 93,000 रुपये 10 ग्रॅमला आहे। त्यामुळे आमचं शासनाला आम्हाला मागणी करायची, रिक्वेस्ट करायची आहे की त्यांनी जवळजवळ याच्यावर विचार करायला पाहिजे की आम्ही सर्वसामान्य काय करणार, कसं। लग्नामध्ये जे फंक्शन असतात ते तर करावेच लागतात, त्याकरता सोनं खरेदी करणं आवश्यक असतं। आम्हाला आमच्या घरातली सोनं मोडून आम्हाला फंक्शन अटेंड म्हणजे सेलिब्रेशन करावे लागतात। त्याकरता आमचं म्हणणं आहे की सोन्याचे भाव कमी व्हायलाच पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।